हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावत आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स, हा आपला सायन्स ऑफ मेडिटेशनचा तिसरा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मेडिटेशनचे प्रकार म्हणजेच टाइप्स ऑफ मेडिटेशन. फ्रेंड्स, तुम्ही मेडिटेशन करायला बसता, डोळे बंद करता आणि स्वतःला सांगता आता मला शांत व्हायचं आहे. पण काही लोक ब्रीथवर फोकस करतात, काही लोक मंत्र रिपीट करतात, काही लोक काय करतात ते त्यांच्या डोक्यात जे थॉट्स येत आहेत ते थॉट्स ऑब्झर्व करतात. काही लोक काय करतात एखाद्या गोष्टीला घेऊन व्हिज्युअलायझेशन करतात. काही लोक त्यांच्या बॉडीला होणारे जे सेन्सेशन्स आहेत, ज्या त्यांच्या बॉडीमध्ये जे आपण काय म्हणतो ज्याला काही संभावना येतात, फिलिंग्स ज्या त्यांना येतात त्या फिलिंग्स ऑब्झर्व करतात. काही लोक तर चालता चालता मेडिटेशन करतात. मित्रांनो, मग प्रश्न असा की यापैकी खरं मेडिटेशन कोणतं? मित्रांनो, तर ब्रीथ, मंत्र, माइंडफुलनेस, व्हिज्युअलायझेशन, वॉकिंग किंवा यापैकी सगळंच. आणि जर हे सगळंच मेडिटेशन असेल मित्रांनो, तर मग अजून एक प्रश्न आपल्या समोर येतो, तो म्हणजे हा की माझ्यासाठी योग्य मेडिटेशन कोणतं? कारण मेडिटेशन हे एकच नाहीये मित्रांनो, आणि प्रत्येक माइंडला एकच मेडिटेशनची आवश्यकताही नाहीये. वेलकम टू सायन्स ऑफ मेडिटेशन मित्रांनो. तर आता आपल्या व्हिडिओच्या पार्ट 1 मध्ये आपण पाहणार आहोत की मेडिटेशन एकच का नाहीये. मागच्या 2 एपिसोड्स मध्ये आपण काय केलं मित्रांनो, आपण ही गोष्ट समजून घेतली की मेडिटेशन म्हणजे फक्त शांत बसणं नाहीये, तो अटेन्शन आणि अवेअरनेस आणि मेंटल ट्रेनिंगचा प्रॅक्टिस असू शकतो. पण आता विचार करा, जर आपण अटेन्शन ट्रेनिंग करत असू तर ते वेगवेगळ्या पद्धतीनेही केलं जाऊ शकतं ना मित्रांनो, बरोबर आहे की नाही? एका गोष्टीवर लक्ष ठेवणं किंवा जे मनात येत आहे ते ऑब्झर्व करणं किंवा स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल कंपॅशन कल्टिवेट करणं किंवा एका मंत्रावर फोकस करणं किंवा एखादी गोष्ट व्हिज्युअलाइज करणं किंवा आपल्या जे बॉडीमध्ये सेन्सेशन येतात ते सेन्सेशन समजून घेणं. आणि म्हणून मित्रांनो, मेडिटेशनचा जो रिसर्च झालेला आहे त्या रिसर्चमध्येही असं सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने क्लासिफाय केल्या जातात. एका वाईडली यूज फ्रेमवर्क मध्ये जर आपण पाहिलं तर फोकस्ड अटेन्शन, ओपन मॉनिटरिंग आणि लव्हिंग काइंडनेस हे प्रमुख प्रकार मानले जातात मेडिटेशनचे. तर दुसऱ्या क्लासिफिकेशन मध्ये असं सांगण्यात आले आहे मित्रांनो की 7 क्लस्टर्स मानले गेलेले आहेत मेडिटेशनचे. म्हणजे मेडिटेशनला 7 भागांमध्ये डिव्हाइड केलेला आहे. म्हणून आज आपण मेडिटेशन फक्त शिकणार नाही आहोत मित्रांनो, तर आपण समजून घेणार आहोत की मेडिटेशन मध्ये आपण नेमकं काय ट्रेन करतो आणि कोणतं मेडिटेशन मध्ये आपण काय समजून घेतो. तर इथेच आपल्या व्हिडिओचा पार्ट 2 सुरू होत आहे मित्रांनो, ज्याच्यात आपण पाहणार आहोत फोकस्ड अटेन्शन मेडिटेशन. आता हा आपल्या मेडिटेशनचा सर्वात बेसिक प्रकार मित्रांनो. चला सुरुवात करूया. समजा तुम्ही मेडिटेशनला बसलेले आहात आणि तुमचा जो अँकर आहे तो तुमचा ब्रीथ आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करताय, श्वास घेताय, श्वास बाहेर सोडताय. तुमचं जे लक्ष आहे ते पूर्णपणे तुमच्या ब्रीथवर आहे. पण काही सेकंदांनी आज मला हे काम करायचं आहे हा थॉट तुमच्या मनामध्ये आला. मग तुम्ही त्यावेळेस थोडा वेळ हरवला आणि अचानक तुम्हाला लक्षात आलं, अरे मी तर ब्रीथवर लक्ष देत होतो. आता तुम्ही पुन्हा ब्रीथ कडे येता. ही प्रोसेस म्हणजे फोकस्ड अटेन्शन. एक ऑब्जेक्ट निवडा, त्यावर लक्ष ठेवा. माइंड जर भरकटलं आणि नोटीस केलं तुम्ही, तर पुन्हा अटेन्शन जे तुम्ही ऑब्जेक्ट निवडले ते ऑब्जेक्टवर घेऊन या. रिसर्च मध्ये फोकस अटेन्शन मध्ये निवडलेल्या ऑब्जेक्टकडे व्हॉलंटरी पद्धतीने ठेवण्याची प्रक्रिया आणि भटकलेलं अटेन्शन पुन्हा रिडायरेक्ट करण्याची जी प्रक्रिया आहे मित्रांनो, याला महत्त्वाचं मानलं जातं. म्हणून याचा सिंपल क्वेश्चन हा आहे की माझं अटेन्शन पुन्हा आणू शकतो का? म्हणजे जर आपलं अटेन्शन भरकटलं असेल, आपण ज्या गोष्टीवर फोकस करत होतो त्या गोष्टीवरून, तर ते अटेन्शन आपण परत आणू शकतो का? हाच या मेडिटेशनच्या प्रकाराचा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर सिंपल क्वेश्चन मित्रांनो, माझं अटेन्शन मी पुन्हा कुठे आणू शकतो? तो ब्रीथ असू शकतो, तो एखादा साऊंड असू शकतो, तो एखादी सेन्सेशन असू शकते किंवा दुसरा एखादा अँकर असू शकतो.
तर आता मित्रांनो, आपला जो व्हिडिओचा पार्ट 3 आहे त्यामध्ये आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत, ती म्हणजे काय, फोकस्ड अटेन्शन म्हणजे माइंड ब्लँक नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी जर माझ्या ब्रीथवर फोकस करतोय तर याचा अर्थ असा आहे की माझं माइंड पूर्णपणे ब्लँक झालं पाहिजे. मित्रांनो, असं बिलकुल नाहीये. इथे खूप लोक ही मिस्टेक करतात. ते म्हणतात मला ब्रीथवर 10 मिनिटं कंटिन्युअसली फोकस करायचं. म्हणजे काय की माझं ध्यान करायचंय मला आणि मी 10 मिनिटं फक्त आणि फक्त माझ्या श्वासांवरच लक्ष केंद्रित करणार आहे, आणि 2 मिनिटांनी माइंड भरकटली की माझं मेडिटेशन फेल. असं होत नाही मित्रांनो, हे चुकीचं आहे. मेडिटेशन मध्ये कधी कधी सर्वात इम्पॉर्टंट मोमेंट हाच असतो मित्रांनो, तुम्हाला जेव्हा हे लक्षात येतं की माइंड भटकलं आहे हे जाणवलं आणि मग तुम्ही पुन्हा रिटर्न आलात, पुन्हा ब्रेथ, पुन्हा फोकस, पुन्हा डिस्ट्रॅक्शन, पुन्हा रिटर्न, ही सायकल जी आहे मित्रांनो, हा जो आहे हाच आपल्या फोकस अटेन्शनच्या प्रॅक्टिसचा एक महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो, आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर मित्रांनो, आता आपण आपल्या व्हिडिओच्या पार्ट 4 कडे आलो आहोत आणि याच्यामध्ये आपण पाहणार आहोत ओपन मॉनिटरिंग, किंवा ज्याला आपण माइंडफुलनेस असंही म्हणतो. आता समजा तुम्ही ब्रीथवर फोकस करत नाही, तर तुम्ही पूर्णपणे तुमचं जे प्रेझेंट एक्सप्रेशन्स आहेत बॉडीचे त्याच्याकडे लक्ष देत आहात. थॉट आला नोटीस केला, साऊंड आला नोटीस केला, बॉडीमध्ये सेन्सेशन आली नोटीस केली, इमोशन आलं नोटीस केलं. त्याच्यानंतर हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे मला नको किंवा हे मला हवं आहे, असं जज करण्याऐवजी जर तुम्ही फक्त आणि फक्त ही गोष्ट ऑब्झर्व करताय की माझ्या मनामध्ये काय होतंय, आता काय घडतं, हा ओपन माइंड अप्रोचचा कोर आयडिया आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला कळालं का मित्रांनो, आपल्या मनामध्ये जे काही विचार येत आहेत त्यांना फक्त ऑब्झर्व करणं आणि हे समजून घेणं की ठीक आहे, माझ्या मनामध्ये हे विचार येत आहेत, हे विचार काय येत आहेत याचा शोध घेणं म्हणजेच ओपन माइंड अप्रोच आहे मित्रांनो. फोकस्ड अटेन्शन मध्ये आपण काय करतो, एक अँकर ठरवतो आणि त्या अँकर कडे परत येतो. पण ओपन मॉनिटरिंग मध्ये आपण काय करतो, आपला जो एक्सपिरियन्स आहे, आपण जो आपल्या पूर्ण आपण बॉडीमध्ये जो एक्सपिरियन्स करतोय ज्या गोष्टी, त्या एक्सपिरियन्सला ओपन आणि नॉन रिॲक्टिव्ह अवेअरनेसने ऑब्झर्व करणं, आणि ही दोन्ही प्रॅक्टिसेस अटेन्शन आणि अवेअरनेसची संबंधित आहेत. पण याचा जो मेंटल अप्रोच आहे मित्रांनो, तो मेंटल अप्रोच दोन्हीही प्रॅक्टिसेसचा वेगळा वेगळा आहे. आता इथे जो एक महत्वाचा छोटा फरक आहे तो आपण समजून घेऊ मित्रांनो, आणि हाच आपल्या व्हिडिओचा पार्ट 5 आहे. समजा तुमच्या मनात एक विचार आला, मी पुरेसा सक्सेसफुल नाही. फोकस अटेन्शन मध्ये तुम्ही काय करता मित्रांनो, तुम्ही पुन्हा ब्रीथवर परत येता. म्हणजे तुम्ही काय करता, थॉट सोडून देता आणि तुमचं लक्ष तुमच्या श्वासाकडे केंद्रित करता. ओपन मॉनिटरिंग मध्ये तुम्ही काय करता, तुम्ही त्या थॉटकडे ऑब्झर्व करू शकता की हा थॉट माझ्या माइंडमध्ये आला. आता तुम्ही थॉटवर विश्वास ठेवला पाहिजे असं काही नाहीये मित्रांनो. म्हणजे तुमच्या मनात तो थॉट आला याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्या थॉटवर बिलीव्ह केलं पाहिजे, त्याच्याशी फाईट केलं पाहिजे, असंही काही नाहीये. फक्त नोटीस करायचं त्या थॉटला की ठीक आहे, माझ्या मनामध्ये हा थॉट आला. हा छोटा एक फरक मित्रांनो, जो मेडिटेशन स्टाईल आहे त्याच्या वेगवेगळ्या स्टाईल समजण्यासाठी खूप महत्वाचा आहे. म्हणजे काय की तुमच्या मनामध्ये एक थॉट आला, तुम्ही त्या थॉट वरून तुमचा फोकस जो आहे तो परत तुमच्या श्वासाकडे आणला, तर हे झालं अटेन्शन मध्ये गेलं. आणि जर तुमच्या मनामध्ये थॉट आला, तुम्ही त्या थॉटला पाहिलं, त्या थॉटला तुम्ही ऑब्झर्व केलं, तर हे लगेच आपल्या जातं कशामध्ये, मॉनिटरिंग मध्ये. ठीक आहे मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 6 कडे मित्रांनो, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत मंत्रा मेडिटेशन. आणि ह्या सगळ्यात प्रसिद्ध प्रकारांपैकी एक आहे मित्रांनो मंत्रा मेडिटेशन. इथे एखादा शब्द, साऊंड किंवा फ्रेज रिपीटेड पद्धतीने वापरल्या जाते. म्हणजे काय, उदाहरणार्थ जर आपण घेतलं तर ओम हा मंत्र, किंवा कोणी आता प्रत्येक कल्चरमध्ये त्यांचे जे मंत्र आहेत त्या पद्धतीने याचं मेडिटेशन केलं जातं. किंवा एखादा ट्रॅडिशनल मंत्र, सेक्युलर प्रॅक्टिसेसचा जर आपण विचार केला तर एखादी सिंपल फ्रेज आहे. आता प्रश्न मित्रांनो, काय प्रश्न आहे, एकच प्रश्न म्हणजे एकच जो शब्द आहे किंवा एकच जी फ्रेज आहे ती पुन्हा पुन्हा म्हणण्यामध्ये काय सायन्स आहे.
इथे आपण मिस्टिकल क्लेम्स करत बसण्याची गरज नाहीये मित्रांनो. इथे फक्त आपण काय समजून घ्यायला पाहिजे, एक प्रॅक्टिकल एक्सप्लेनेशन आहे याच्या मागे. ते असं आहे, तुम्ही अटेन्शन साठी एक अँकर वापरत आहात, बरोबर. म्हणजे हे गेलं अटेन्शन सिकिंग कडे. पण हा मित्रांनो आपण करतोय मंत्र मेडिटेशन, पण आपण जातोय कुठे, अटेन्शन सिकिंग कडे. ठीक आहे. तुमचं मन भटकलं, तुम्ही तुमचं मन मंत्राकडे परत आणलं, पुन्हा भटकलं, पुन्हा मंत्र. म्हणजे मंत्र इज अटेन्शन, डिस्ट्रॅक्शन अँड रिटर्न. म्हणजे कळालं का तुम्हाला, तुम्ही मंत्र जप करताय, तुमचं अटेन्शन पूर्णपणे मंत्रावर आहे, तुमच्या मनामध्ये डिस्ट्रॅक्शन आणलं, तुम्ही परत तुमचं फोकस जे आहे ते मंत्राकडे आणलं. ठीक आहे मित्रांनो. काही सिस्टमॅटिक रिव्ह्यू एव्हिडन्स मध्ये असंही सांगितलेलं आहे मित्रांनो की मंत्र बेस्ड मेडिटेशन जे आहे ते तुमच्या बॉडीमधल्या काही जे अँझायटी आहे, डिप्रेशन आहे आणि स्ट्रेस सारख्या आउटकम्सवर स्मॉल टू मॉडरेट पद्धतीमध्ये पॉझिटिव्ह बेनिफिट्स देऊ शकतो. पण इथे लिमिटेशन्सचा आणि बायसचा धोकाही त्यांनी मेन्शन केलेला आहे. म्हणजे की हे याच्या पण काही लिमिटेशन्स आहेत आणि हे एक बायस्ड प्रोसेस आहे असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो. म्हणून आपण असं डायरेक्ट क्लेम नाही करू शकत मित्रांनो की काय मंत्र व्हायब्रेशन तुमचं शरीर पूर्णपणे हील करतं. ही फॅक्ट आपण बोलू शकत नाही. आपला प्रश्न हा असेल मित्रांनो इथे की काय आहे, रिपीटेड साऊंड फ्रेज किंवा अटेन्शनला हे अँकर कसं करू शकतं. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 7 कडे आणि इथे आपण एक खूप इंटरेस्टिंग प्रकार पाहणार आहोत मेडिटेशनचा. तो आहे लव्हिंग काइंडनेस किंवा ज्याला आपण कंपॅशन मेडिटेशन असंही म्हणू शकतो. आता हा मेडिटेशनचा एक वेगळाच प्रकार आहे मित्रांनो. कसा, समजा तुम्ही स्वतःला म्हणता मी सुरक्षित असू दे, मी शांत असू दे, आणि हळूहळू हे जे गुडविल आहे तुम्ही दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे, मग एखाद्या तुमच्या आयुष्यातल्या प्रिय व्यक्तीकडे, मग कधी कधी एखाद्या अशा डिफिकल्ट पर्सनकडे की ज्या व्यक्तीला तुम्ही थोडं म्हणजे तुम्हाला तो व्यक्ती आवडत नाही पण त्याच्यासाठीही आपण कधी कधी हे कंपॅशन दाखवतो आणि यालाच ब्रॉडली लव्हिंग काइंडनेस किंवा कंपॅशन मेडिटेशन म्हणलं जातं मित्रांनो. आता हे फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग नाहीये मित्रांनो. असं समजू नका की कंपॅशन मेडिटेशन म्हणजे एक पॉझिटिव्ह थिंकिंगचा प्रकार आहे, नाही मित्रांनो. रिसर्चमध्ये कंपॅशन आणि लव्हिंग काइंडनेस प्रॅक्टिसेसचा एम्पथी, कंपॅशन, त्याच्यानंतर प्रोसेशल आउटकम्सशी संबंध अभ्यासला गेलेला आहे. म्हणजे काय, तुम्ही जे प्रो सोशल आउटकमली वागता किंवा जे तुमचं एम्पथी आहे, तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल एम्पथी दाखवता, म्हणजे एखाद्या व्यक्तीची तुम्हाला काळजी वाटत असेल, एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला काही फिलिंग्स असतील, हे फिलिंग्स जपण्याचं हे मेडिटेशन काम करतं मित्रांनो. आणि इथेही आपण असं नाही म्हणू शकत मित्रांनो की हे मेडिटेशन केलं म्हणजे याचा अर्थ असं नाही होत की तुम्ही मेडिटेशन केलं, तुम्ही कंपॅशन प्रॅक्टिस करताय, त्याचा अर्थ असं नाही होत की तुम्ही लगेच इमिजिएटली परफेक्ट आणि कंपॅशनेट व्यक्ती बनता. इथे सुद्धा प्रॅक्टिस गरजेची आहे. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे आपल्या व्हिडिओच्या 8व्या पार्टकडे, ज्याला आपण म्हणतो बॉडी स्कॅन किंवा बॉडी सेंटर्ड मेडिटेशन. आता मनातून शरीराकडे येऊया मित्रांनो. आपण डोळे बंद आणि अटेन्शन शरीराकडे. मग हे अटेन्शन तुमचे पाय, तुमची पोटरी, गुडघे, मांड्या, पोट, छाती, खांदे, मान, चेहरा, ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला कुठे काही सेन्सेशन्स जाणवत आहेत का मित्रांनो. वार्मथ, टेन्शन, त्याच्यानंतर प्रेशर किंवा टिंगलिंग किंवा काही नाही, म्हणजे तुम्हाला काही जाणवलं नाही तर तेही ठीक आहे मित्रांनो. तुम्हाला काहीही बदलायचं नाही, फक्त ऑब्झर्व करायचं आहे की ह्या जे बॉडी पार्ट तुम्ही पाहताय ह्या बॉडी पार्ट मध्ये तुम्हाला काही जाणवते का, की कुठे काही टिंगलिंग होते, कुठे काही टेन्शन जाणवते. माझ्या बॉडीमध्ये काय चालू आहे हे फक्त तुम्हाला ऑब्झर्व करायचं. याला आपण बॉडी स्कॅन किंवा बॉडी सेंटर्ड मेडिटेशन च्या ब्रॉडर फॅमिलीमध्ये पाहता येतं. आणि यामुळे मेडिटेशनचा एक वेगळा डायमेन्शन समोर येतो मित्रांनो. काय, मेडिटेशन फक्त थॉट्स बद्दल नाहीये, बॉडी सुद्धा अवेअरनेसचं ऑब्जेक्ट होऊ शकते मित्रांनो. कारण जर तुम्ही तुमच्या बॉडी बद्दल अवेअर नसाल तर तुम्ही बाकीच्या गोष्टींबद्दलही अवेअर नसता मित्रांनो. आता
हा जो पार्ट आहे हा पुढे आपण अजून एका गोष्टीशी कनेक्ट करणार आहोत, म्हणून हा पार्ट थोडा ध्यान देऊन समजून घ्या. पार्ट 9, व्हिज्युअलायझेशन. आता कल्पना करा मित्रांनो, तुमच्या डोळ्यासमोर एक काहीच नाहीये, पण तुम्ही मनामध्ये एक इमेज तयार करता, एक प्रकाश, एक शांत जागा, एक सिंबॉलिक ऑब्जेक्ट किंवा एखादा स्पेशल सीन जो की तुमचा आवडता आहे, आणि तुम्ही त्या मेंटल अटेन्शनवर फोकस ठेवता. याला आपण व्हिज्युअलायझेशन बेस्ड प्रॅक्टिस म्हणतो मित्रांनो. पण इथेही महत्वाची एक बाउंड्री येते. काय? व्हिज्युअलायझेशन म्हणजे मॅनिफेस्टेशन नाही मित्रांनो. बऱ्याच लोकांचा हा गैरसमज असतो की मी काही गोष्टी व्हिज्युअलाइज करतोय म्हणजे मी त्या गोष्टी मॅनिफेस्ट करतोय. नाही मित्रांनो, हे चुकीचं आहे. तुम्ही एखादी गोष्ट इमॅजिन केली याचा अर्थ युनिव्हर्सल ती गोष्ट तुम्हाला लगेच देईल असं होत नाही. हा याचा सायंटिफिक कन्क्लुजन नाहीये मित्रांनो. व्हिज्युअलायझेशनचं सायकोलॉजिकल आणि यूज, मॅनिफेस्टेशनचे बिलीफ सिस्टीम, ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मॅनिफेस्टेशन जे आहे की मॅनिफेस्टेशन करण्यासाठी आपल्याला काय प्रकारे मेडिटेशन करावं लागतं हे आपण आपल्या सिरीजमध्ये पुढे पाहणारच आहोत. पण व्हिज्युअलायझेशन मित्रांनो, व्हिज्युअलायझेशन कधी कधी तुम्ही एखाद्या तुमच्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा व्हिज्युअलाइज करू शकता. ह्यामुळे काय होऊ शकतं, तुमची बॉडी रिलॅक्स होऊ शकते. कधी कधी आपण एखादी अशी गोष्ट व्हिज्युअलाइज करू शकतो असं असतो की जी आपल्याला खूप आवडत असते, आणि यामुळे आपल्याला शरीरामध्ये डोपामाइन रिलीज होतं आणि त्यामुळे आपल्याला रिलॅक्स्ड वाटतं, हॅपी वाटतं मित्रांनो. हे तुम्ही समजून घ्या. आता आपण आलेलो आहोत मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या पार्ट 10 कडे, आणि हा पार्ट 10 आहे मुवमेंट मेडिटेशन. होय मित्रांनो, मुवमेंट मेडिटेशन. आता एक प्रश्न, मेडिटेशन करायला बसायलाच लागतं का मित्रांनो? म्हणजे तुम्ही जर मेडिटेशन करताय तर तुम्हाला एका जागेवर बसूनच मेडिटेशन करावं लागतं का? तर नाही मित्रांनो. समजा तुम्ही चालत आहात, पाऊल जमिनीवर पडतंय, तुम्हाला तुमच्या शरीराची मुवमेंट जाणवते, श्वास जाणवतोय, आजूबाजूचे साऊंड जाणवत आहेत, तुमचं अटेन्शन जे आहे ते तुमच्या प्रेझेंट मोमेंटवर आहे. ही वॉकिंग मेडिटेशनची बेसिक आयडिया आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही चालता चालता जे आहे तुमच्या आजूबाजूच्या गोष्टीबद्दल एक अवेअरनेस कलेक्ट करत आहात. मेडिटेशन म्हणजे पद्मासनात बसणं, डोळे बंद करणं, शांत खोली असं नाहीये मित्रांनो. मेडिटेशन क्लासिफिकेशन फ्रेमवर्कमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की मुवमेंट बेस्ड प्रॅक्टिसेस ह्या ज्या आहेत ह्या मुद्दाम स्वतंत्रपणे त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. कधी कधी तुम्ही चालता चालता सुद्धा मेडिटेशन करू शकता आणि तुमचं चालणं सुद्धा तुमचं मेडिटेशनचं ऑब्जेक्ट बनू शकतं मित्रांनो. आता आपण पाहता पाहता आपल्या व्हिडिओच्या 11व्या पार्टकडे आलेलो आहोत, आणि याच्यामध्ये आपण पाहणार आहोत कॉन्टेम्प्लेटिव्ह मेडिटेशन. म्हणजे काय? आता हा थोडा डीपर प्रकार आहे मित्रांनो. समजा तुम्ही स्वतःला विचारता मला क्रिटिसाइज इतकं ट्रिगर का होतं. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीने क्रिटिसाइज केलं तर तुम्हाला एकदम ती गोष्ट ट्रिगर का होते. आता तुम्ही ह्या प्रश्नावर शांतपणे विचार करताय. किंवा सक्सेस म्हणजे माझ्यासाठी नेमकं काय, किंवा मी सतत एखाद्या गोष्टीबद्दल अप्रुव्हल का शोधतो की कोणीतरी मला अप्रूव्ह करावं आणि मग मी ती गोष्ट करावी असं मला का वाटतं. इथे एक बाउंड्री आहे मित्रांनो. ओव्हर थिंकिंग आणि कॉन्टेम्प्लेशन एकच गोष्टी नाही आहेत. ओव्हर थिंकिंग मध्ये तुम्ही काय होता, तुम्ही विचारांच्या लूपमध्ये अडकून जाता, आणि कॉन्टेम्प्लेटिव्ह प्रॅक्टिसेस मध्ये एखाद्या प्रश्नाकडे तुम्ही काय करता, तुमच्या समोर जो प्रश्न येतो त्या प्रश्नाकडे तुम्ही डेलिबरेट अवेअरनेसने किंवा रिफ्लेक्शनने पाहण्याचा प्रयत्न करता. आणि म्हणूनच मेडिटेशनच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यामध्ये याला कॉन्टेम्प्लेशनला एक स्वतंत्र क्लस्टर म्हणून मांडण्यात आलेलं आहे. म्हणजे ही एक सेपरेट शाखा आहे मेडिटेशनची मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 12 कडे, आणि याच्यामध्ये आपण समजून घेणार आहोत मग कोणतं मेडिटेशन सर्वात बेस्ट. आता खरी गंमत सुरू होते मित्रांनो. तुम्ही विचाराल मग यापैकी सगळ्यात बेस्ट मेडिटेशन कोणतं आहे. माझं उत्तर, बेस्ट फॉर व्हॉट. कोणत्या गोष्टीसाठी बेस्ट पाहिजे तुम्हाला. फोकस हवा आहे एक प्रकार, प्रेझेंट मोमेंट अवेअरनेस किंवा कल्टिवेशन हवा आहे दुसरा प्रकार, बॉडी अवेअरनेस दुसरा प्रकार, कंपॅशन करायचं आहे दुसरा प्रकार, मंत्रा बेस्ड प्रॅक्टिसेस आहेत त्या पण दुसरा प्रकार, मुवमेंट पण दुसरा प्रकार. कारण मेडिटेशन रिसर्चमध्ये हे सांगितलेलं आहे मित्रांनो की वेगवेगळ्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत सायकोलॉजिकली आणि न्यूरल पॅटर्न्स त्याचे सगळे
वेगवेगळ्या प्रमाणात जातात आणि यामुळे काय होतं मित्रांनो, तुम्ही फोकस्ड अटेन्शन करा किंवा मंत्र म्हणा, तुम्ही ओपन मॉनिटरिंग करा किंवा कंपॅशन लव्हिंग काइंडनेस जे आहे ते करा. या सतत ज्या विविध स्टाईल आहेत याच्यामध्ये प्रत्येक स्टाईलमध्ये असं सांगण्यात आलं आहे की तुमचे जे न्यूरल बॉडीचे पॅटर्न्स आहेत ते पॅटर्न्स या प्रत्येक मेडिटेशनवर वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. म्हणून आपण असं समजतो मित्रांनो की मेडिटेशन हे टूल आहे, पण नाही मित्रांनो, मेडिटेशन हे एक टूल नाही, तर मेडिटेशन हा एक अख्खा टूल बॉक्स आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे टूल्स आहेत आणि आपल्या गरजेप्रमाणे आपण आपल्याला जे योग्य टूल पाहिजे आहे ते घ्यायला पाहिजे आणि त्या टूलने आपली जी प्रॉब्लेम आहे किंवा आपल्याला जे करायचं आहे ते साध्य केलं पाहिजे. पण मित्रांनो, हे करताना एक मोठी चूक आपण करायला नाही पाहिजे. काय? आता याचं आपण हे जे पाहिलं मित्रांनो की मेडिटेशनच्या वेगवेगळ्या क्लस्टर्स आहेत, तर याचा अर्थ असं नाही होत मित्रांनो की मला अँझायटी आली म्हणून मी हे मेडिटेशन केलं पाहिजे, मला स्लीप प्रॉब्लेम आहे म्हणून मी हे मेडिटेशन केलं पाहिजे, मला पैसे हवेत म्हणून मी व्हिज्युअलायझेशन केलं पाहिजे. हे इतकं सिम्पल नाही आहे मित्रांनो. कारण मेडिटेशनचे आउटकम्स जे आहेत ते टेक्निक्स, पर्सन, तो कोणत्या कन्टेक्स्टमध्ये हे मेडिटेशन करतोय, ती कन्टेक्स्ट, त्याची प्रॅक्टिस ड्युरेशन आणि अजूनही इतर फॅक्टर्सवर अवलंबून असतं मित्रांनो. म्हणून या सिरीजमध्ये आपण प्रत्येक वेळी स्वतःला एकच प्रश्न विचारणार आहोत, नेमकं मी जे मेडिटेशन करतोय त्या मेडिटेशनचा क्लेम काय आहे, त्याचा इव्हिडन्स काय आहे आणि इव्हिडन्स किती स्ट्रॉंग आहे. आणि हीच ह्या सिरीजची खरी आयडेंटिटी आहे मित्रांनो. आपण हेच समजून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी हेच आहे. आता एक छोटंसं एक्सपेरिमेंट करू आपण मित्रांनो. आपण आपल्या व्हिडिओच्या पार्ट 14 कडे आलेलो आहोत. आता तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, मला जे मेडिटेशन करायचं आहे त्या मेडिटेशन मधून मला नेमकं काय हवं आहे. मला फक्त शांत व्हायचं आहे, मला माझा फोकस इम्प्रूव्ह करायचा आहे, मला स्वतःच्या थॉट्सला बेटर ऑब्झर्व करायचं आहे, मला माझी बॉडी अवेअरनेस आहे ती वाढवायची आहे, कंपॅशन कल्टिवेट करायची आहे, किंवा फक्त मला स्वतःला समजून घ्यायचं आहे. 1 मिनिट शांत बसा. आन्सर शोधायचा प्रयत्न करू नका मित्रांनो. फक्त क्वेश्चनला ऑब्झर्व करा, मला मेडिटेशन का करायचं आहे. कदाचित तुमचा जो गोल स्पष्ट झाला तर मेडिटेशनचा प्रकारही निवडणं तुमच्यासाठी सोपं होऊन जाईल आणि हेही थोडं स्पष्ट होईल. मित्रांनो, आता आपण आपल्या व्हिडिओच्या पार्ट 15 कडे आलो. त्याच्यामध्ये आपल्याला एक रिअलायझेशन होतं. काय रिअलायझेशन होतं मित्रांनो, आपण अनेकदा विचारतो मेडिटेशन खरंच काम करतं का. पण कदाचित त्याआधी आपला प्रश्न असा असायला पाहिजे मित्रांनो की कोणतं मेडिटेशन करणं माझ्यासाठी उपयुक्त आहे. फोकस अटेन्शन जे आहे मित्रांनो ते काय करतं, ते आपल्या अटेन्शनला अँकर करतो. ओपन मॉनिटरिंग आपला जो एक्सपिरियन्स आहे त्याला ऑब्झर्व करण्याची पद्धत आपल्याला देतं. मंत्र किंवा रिपीटेड साऊंड जे आहे ते काय करतं, आपला जो अँकर आहे तो अँकर एका विशिष्ट साऊंडवर किंवा एखाद्या मंत्रावर फोकस करण्याचं आपल्याला ट्रेनिंग देतो मित्रांनो. लव्हिंग काइंडनेस जर आपण पाहिलं आणि कंपॅशन बद्दल जर आपण बोलायचं तर ते काय करतो, गुडविल कल्टिवेट, आपल्यामध्ये एक गुडविल कल्टिवेट करण्याचा तो प्रयत्न करत असतो. बॉडी स्कॅन बॉडी सेन्सेशनला अवेअरनेसकडे आणतं मित्रांनो. जेव्हा आपण बॉडी ट्रेनिंग करतो किंवा बॉडी स्कॅन मेडिटेशन करतो त्यावेळेस काय होतं, आपण आपल्या बॉडीबद्दल अवेअर व्हायला लागतो मित्रांनो. आपल्या बॉडीतल्या पार्ट्स बद्दल आपल्याला अवेअर व्हायला लागतो. कंटेम्प्लेशन मध्ये आपण काय करतो मित्रांनो, आपण एखाद्या प्रश्नाकडे डेलिब्रेट रिॲक्शनने पाहतो. आणि म्हणूनच मेडिटेशन ही एक टेक्निक नाही, ती टेक्निक्सची एक मोठी फॅमिली आहे मित्रांनो. हे आपण समजून घेतलं पाहिजे. ॲट द एंड मित्रांनो, तुम्ही मेडिटेशन ट्राय केलं असेल कधी कधी 1-2-3 दिवस, मग आठवडाभर, आणि मग तुम्ही म्हणता की हे माझ्यासाठी नाहीये. पण स्वतःला एक प्रश्न विचारा मित्रांनो. काय प्रश्न विचारा, खरंच मेडिटेशन माझ्यासाठी नव्हतं की माझ्यासाठी योग्य जी प्रॅक्टिस आहे, मला जे मेडिटेशन योग्य पद्धतीने मला ट्रॅकवर आणेल ते मेडिटेशनच मी शोधण्यात अपयशी राहिलो. कारण प्रत्येक माइंड जे आहे ते वेगळं आहे. तुमचा अटेन्शन पॅटर्न वेगळा आहे, तुमचे इमोशन्स वेगळे आहेत, तुमचे बॉडी
एक्सपिरियन्सेस, तुमचे गोल्स सगळं वेगळं वेगळं आहे मित्रांनो. म्हणून वन माइंड आणि मेनी मेथड्स म्हणजे एकाच व्यक्तीला, एका माणसाला वेगवेगळ्या मेथड्सची गरज पडू शकते. आणि मेडिटेशनमध्ये येणारे योग्य प्रश्न, मी मेडिटेशन करतो की हा नाहीये, करू शकतो का हा नाहीये, तर योग्य प्रश्न काय आहे मित्रांनो, माझ्या मनाला आता कोणत्या प्रकारच्या ट्रेनिंगची गरज आहे, कोणत्या प्रकारचं ट्रेनिंग केल्याने मी माझं माइंड, माझ्या बॉडी मुवमेंट्स, माझा अवेअरनेस मी स्टेबल करू शकतो, हा आपला मुख्य प्रश्न असला पाहिजे. पण हा प्रश्न जरी सॉल्व्ह झाला मित्रांनो, तरी अजून एक क्वेश्चन आपल्या समोर राहतोच. जर प्रत्येक गोष्टीसाठी एक वेगळी टेक्निक वापरल्या जात असेल, तर फोकससाठी कोणतं, स्ट्रेससाठी कोणतं, स्लीपसाठी कोणतं, इमोशनल कंट्रोलसाठी कोणतं, सेल्फ अवेअरनेससाठी कोणतं, हिलिंगसाठी कोणतं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या क्लेम मागे खरंच सायन्स आहे, हे आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहणार आहोत. कारण मेडिटेशन निवडायचं नसतं, कधी कधी आधी स्वतःला समजून घेतलं पाहिजे. आणि जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो तेव्हा मग आपल्यासाठी कोणती प्रॅक्टिस योग्य आहे हे आपल्याला आपोआप समजतं मित्रांनो. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ रिअल रिसर्च. जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो, म्हणजे जेव्हा मी तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. थँक्यू मित्रांनो.